विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जागतिक अर्थव्यवस्थेत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे याचा विचार करायचा आहे. तर आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून ते आजपर्यंत नाही म्हणत आपण, कारण गेले 6 महिने झाले आपण वेगळ्या समस्येतून जात आहोत आणि आर्थिक विकासाच्या दरामध्ये घट होत आहे. सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन सुरू केलं तेव्हा ते 100% लॉकडाऊन होतं आणि त्यामुळे आर्थिक विकासाचा दर अतिशय कमी, अगदी 1 ते 1.5% पोहोचला होता. नंतर मग हळूहळू लॉकडाऊन ओपन करण्यात आलं. तसा तसा पुन्हा आर्थिक विकासाचा दर वाढू लागलेला आहे. पण तरीसुद्धा आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावर यायला अजून आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आणि म्हणून मी असं म्हणते आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून ते 2019पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झालेले आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेस भारतीय अर्थव्यवस्था अतिशय मागासलेली अर्थव्यवस्था होती, कारण इंग्रज सरकारने आपली आर्थिक लूट मोठ्या प्रमाणावर केली होती. फार मोठ्या प्रमाणावर संपत्ती ते आपल्या देशामध्ये घेऊन गेले होते आणि त्यामुळे आपल्या देशासमोर फार मोठे प्रश्न हे त्यावेळेला होते. वाढत्या लोकसंख्येचा, दारिद्र्याचा, बेरोजगारीचा, आर्थिक विषमतेचा, आर्थिक विकासाचा दर कमी असण्याचा, भांडवलाच्या कमतरतेचा प्रश्न, असे अनेक प्रश्न त्यावेळेला होते. म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेला आपली अर्थव्यवस्था अत्यंत मागासलेली होती. मग 1991मध्ये भारताने आर्थिक सुधारणांचा स्वीकार केला आणि या आर्थिक सुधारणेचे जरी काही दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागले असले तरीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासामध्ये तेव्हापासून प्रचंड प्रमाणावर वाढ होऊ लागली आणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय अर्थव्यवस्थेने आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. जर आपण जगाच्या प्रमुख अर्थव्यवस्थांचा विचार केला तर आज जगातील प्रमुख 10 अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला 7वे स्थान प्राप्त झाले आहे. गेल्या 28 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, विशेष ठसा उमटवला आहे. 60 ते 65 वर्षापूर्वीचा जर विचार केला, हरित क्रांतीपूर्वीचा जर विचार केला तर भारत अन्नधान्याच्या बाबतीत परकीय देशांवर अवलंबून होता आणि परकीय राष्ट्र निकृष्ट प्रतीचं अन्नधान्य भारताला पुरवत होते आणि तसं निकृष्ट प्रतीचं अन्नधान्याचं सेवन आपल्याला करावं लागत होतं. पण हरित क्रांतीनंतर मात्र अन्नधान्याच्या बाबतीत आणि प्रमुख पिकांच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला, आपली आयात कमी झाली आणि एवढंच नाही तर आपण अनेक गोष्टींची निर्यात परकीय राष्ट्रामध्ये करू लागलेलो आहोत. म्हणजेच अन्नधान्य, यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, कर्ज यांची भीक मागणारा देश आज या सर्व आघाड्यांवर संपन्न झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याचं श्रेय कुठेतरी आर्थिक सुधारणांना दिलं जातं. पुढील मुद्द्यांमध्ये आपण जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे काही वाईट परिणामसुद्धा अभ्यासणार आहोत. पण तरीसुद्धा वाईट परिणामांबरोबरच हे चांगले परिणाम पाहणं गरजेचं आहे की आर्थिक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा औद्योगिक क्षेत्राचा विकास झाला, उत्पादन वाढलं, रोजगार पातळी वाढली, लोकांचं उत्पन्न वाढलं, राष्ट्राचं उत्पन्न वाढलं, निर्यात वाढली. या चांगल्या बाजूसुद्धा आपल्याला विचारात घ्याव्या लागणार आहे की आर्थिक सुधारणांमुळे देश हा जागतिक स्तरावर आघाडीवर आलेला आहे. आता इथे या चित्रामध्ये तुम्हाला काही फोटोग्राफ्स दाखवले आहे आणि यातसुद्धा तुम्ही बघू शकतात की भारतीय अर्थव्यवस्था कशी आघाडीवर आहे. इंडिया 6th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. इथे लोकसंख्या जास्त, ट्रेनमध्ये गर्दी, रेल्वे स्टेशन, हे एक आपल्या देशाची एक समस्या दाखवलेली आहे. ती तोवा गर्दी आहे रेल्वेत चालणारी. इकडे इंडियन इकॉनॉमी
overtake Britain and has become world's 5th largest economy. तर जागतिक बँक स्थूल राष्ट्रीय उत्पादनावरून देशांची क्रमवारी लावत असते आणि त्या क्रमवारीचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं आहे की भारतीय अर्थव्यवस्थासुद्धा आघाडीवर आहे. तर जागतिक स्तरावर वेगाने वाटचाल करणारी आपली भारतीय अर्थव्यवस्था आहे असं जागतिक स्तरावर म्हटलं जातं आहे. कारण जागतिक स्तरावर भारताची अर्थव्यवस्था ही 6व्या क्रमांकावरची अर्थव्यवस्था आहे. आता जागतिक बँकेने जो अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्यातील हा तक्ता आहे. या तक्त्यावरून आपल्याला असं दिसतं आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनावरून त्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनावरून ही क्रमवारी लावण्यात आलेली आहे. त्यामध्ये अमेरिकेचा क्रमांक पहिला आहे, कारण अमेरिकेचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे 1379 लाख कोटी रुपये आहे. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन 963 लाख कोटी रुपये आहे. तिसरा क्रमांक जपानचा लागतो. जपानचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे 351 लाख कोटी रुपये आहे. चौथा क्रमांक हा जर्मनीचा लागतो. जर्मनीचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे 289 लाख कोटी रुपये आहे. पाचवा क्रमांक हा ब्रिटनचा लागतो. ब्रिटनचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे 202 कोटी रुपये आहे. तर 6वा क्रमांक हा भारताचा लागतो. भारताचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे 178 लाख कोटी रुपये आहे. 7वा क्रमांक भारताच्या नंतर फ्रान्सचा लागतो. फ्रान्सचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे 170 कोटी रुपये 170 लाख कोटी रुपये आहे. तर भारताने फ्रान्सला मागे टाकून 6वा क्रमांक मिळवला आहे. म्हणजेच भारताचा जागतिक स्तरावरील स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या बाबतीत 6वा क्रमांक आहे. जागतिक बँकेनेही भारतीय अर्थव्यवस्थेला वेगवान अर्थव्यवस्था आहे असे म्हटले आहे. PwCच्या अहवालात तर भारत ब्रिटनला मागे टाकूनसुद्धा 5व्या क्रमांकावर येईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. म्हणजे आज जो ब्रिटन आपल्या वरती आहे तो आपल्या खाली जाईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होईल असं PwCच्या अहवालात म्हटलेलं आहे. पण आजची परिस्थिती पाहता भारतीय अर्थव्यवस्था मात्र खाली गेलेली आहे. त्यामुळे ते वक्तव्य आपल्याला यावर्षी तरी खरं होईल असं म्हणता येणार नाही. तरीसुद्धा 2019पर्यंतचा जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर बरीच अशी पुढे आहे. जरी भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक समस्या असल्या आणि त्या समस्यांना आपल्याला रोज तोंड द्यावं लागतं. पायाभूत संरचनेचा विकास आपल्या देशामध्ये योग्य रीतीने झालेला नाही. बेरोजगारी प्रचंड प्रमाणावर वाढत आहे. दारिद्र्याचं कुपोषणाचं प्रमाणसुद्धा प्रचंड प्रमाणावर आहे. प्रदूषणाचं प्रमाण भरपूर आहे. मृत्यूदर जास्त आहे. तसेच अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचा विकासही पाहिजे तसा झालेला नाही असं आपल्याला वाटतं. तरीसुद्धा ह्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, ज्या समस्या आपल्याला दिसत आहेत, याच्या मागे वाढती लोकसंख्या हे कारण आहे. कारण लोकसंख्येच्या मानाने स्थूल राष्ट्रीय उत्पादनात होणारी वाढ ही कमी आहे आणि म्हणून झालेला विकास आपल्याला दिसून येत नाही. पण तरीसुद्धा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाढीचा विचार केला तर जी क्रमवारी लावली गेली आहे तिच्यात भारतीय अर्थव्यवस्था ही 6व्या क्रमांकावरची आहे. म्हणजेच बरीच अशी पुढची आहे. वेगाने विकास पावणारी भारतीय अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला आज दिसून येतं. पुढील मुद्द्यांमध्ये आपण याबाबत सविस्तर विचार करणार आहोत की भारतीय अर्थव्यवस्था आजसुद्धा किती प्रमाणावर किती वस्तूंची ही परकीय राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात करून प्रगती करीत आहे.
ठीक आहे.